नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। सीमावाद, पाण्यावरून वाद, जागेवरून वाद, ते अगदी पुतळ्यावरूनही वाद, हे आपण पाहतच आलोय। पण कोल्हापूरमध्ये चक्क एका वडाच्या झाडावरून मोठा वाद पेटलाय। दोन गावं आमने-सामने आली आहेत। परंपरांविरुद्ध सुरक्षा या संघर्षानं आता कोल्हापुरात गंभीर रूप धारण केलंय। काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। कोल्हापूर जिल्ह्यात एक आगळा वेगळा आणि तितकाच संवेदनशील वाद समोर आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मजरेवाडी आणि बस्तवाड या दोन गावांदरम्यान तिहेरी रस्त्यावर एक प्राचीन वडाचं झाड आहे। हे साधं झाड नाही, तर तब्बल 150 ते 200 वर्षांचा इतिहास आपल्या पानांमध्ये जपून हे झाड उभं आहे। याच झाडावरून आता वाद पेटलाय। एका वडाच्या झाडावरून कोल्हापुरात दोन गावं आमने-सामने उभी टाकली आहेत। या वादाची सुरुवात झाली ती सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून। बस्तवाड ग्रामस्थांचा दावा आहे की या वडाच्या झाडामुळे रस्त्यावर एक धोकादायक वळण तयार होतं। या वळणावरून येणारी वाहनं एकमेकांना दिसत नाहीत आणि त्यामुळेच इथं याआधी अनेक अपघात घडलेत। ग्रामस्थांच्या मते हे झाड आता सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोकादायक बनलंय। म्हणूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीनं हे झाड तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली। मात्र या निर्णयाला मजरेवाडी गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला। त्यांच्यासाठी हे झाड केवळ एक नैसर्गिक घटक नाही, तर गावाच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे वडाचं झाड गेली अनेक पिढ्यांपासून गावाच्या दसरा उत्सवाशी जोडलं गेलंय। प्रत्येक वर्षी या झाडाखाली धार्मिक विधी पार पडतात आणि त्यामुळेच या झाडाला एक वेगळं आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालंय। याशिवाय मजरेवाडी ग्रामस्थांनी एक गंभीर प्रश्नही उपस्थित केलाय। ग्रामपंचायतीची ना हरकत न घेता झाड तोडण्याचा निर्णय कसा घेतला गेला? स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता असा निर्णय घेणं कितपत योग्य आहे? या सगळ्या मुद्द्यांमुळे ग्रामस्थांचा रोष अधिकच वाढला। परिस्थिती त्यावेळी अधिक चिघळली। जेव्हा झाड तोडण्यासाठी आलेली यंत्रणा प्रत्यक्ष कामाला लागणार होती, तेव्हा मजरेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी झाड तोडण्याच्या प्रयत्नाला जोरदार विरोध केला। दोन्ही गावांमधील लोकांमध्ये वादावादी सुरू झाली। क्षणातच वातावरण तणावपूर्ण आणि अस्थिर बनलं। ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात येताच कुरुंदवाड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न केला। स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या चर्चा घडवून आणली। या चर्चेनंतर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। वडाचं झाड तोडण्याची कारवाई तात्पुरती सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली। सध्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र हा वाद इथेच संपलेला नाही, उलट आता हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। एकीकडे आहे लोकांची सुरक्षितता, तर दुसरीकडे आहे श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा। अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहेच, पण त्याचवेळी शेकडो वर्षांचा इतिहास जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे। प्रशासनासाठी ही परिस्थिती एक मोठं आव्हान ठरली आहे। त्यामुळे सोमवारी होणाऱ्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे।